हालेलुया, हालेलुया. यशाया 58:3-9 वचन. यशाया 58 वचन 3. आम्ही उपास करीतो ते तू का पाहत नाहीस, आम्ही आपल्या जीवास पीडा देतो ती तू का लक्षात आणत नाहीस. पहा, आपल्या उपासाच्या दिवशी तुम्ही आपले कामकाज चालविता, तुम्ही आपले सर्व मजुरांकडून काबाड कष्ट करीता. वचन 4. पहा, तुमच्या उपासाचा परिणाम तर असा होतो की तुम्ही त्यामुळे तडफडी करीता व दुष्टपणाने हासाहासी करीता. तुमचा शब्द गुरगुरकी ऐकू जावा याकरिता तुमचे हल्लीचे उपास आहेत असे नाही. वचन 5. मला हे संत करणारा असा हा उपास आहे काय, मनुष्याच्या जीवात पीडा व्हावी असा हा तुमचा उपास सदिवस आहे काय. लवाण्यासारखे आपले डोके लवविले आणि आपल्या अंगाखाली गोंगाट व राख पसरले, त्याला उपास मिळतोच काय, आणि असा दिवस परमेश्वराला मान्य होईल काय. वचन 6. दुष्टतेच्या बेड्यात तोडाव्या, जुवाच्या दोऱ्यात सोडाव्या, जाचलेल्यांच्या मुक्त करावे, सगळे जोहड तोडावे, हाच मला पसंत असा उपास नव्हे काय. वचन 7. तू आपल्यांना उगेल्यास वाटावे, तुला अचानक निराशेचा आपल्या घरी न्यावे, उघड्या दृष्टीस पडल्यास त्यास वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला तोंड दाखवू नये, हाच तो उपास नव्हे काय. वचन 8. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातीप्रमाणे हाकेल, तुझी जखम लवकर मिळेल, तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल व परमेश्वराचे गौरव तुझ्या पाठीराखी होईल. वचन 9. तेव्हा तू हाक मारशील, मी ती परमेश्वर आहे, तू दावा करशील, तेव्हा तो म्हणेल हा मी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हा परमेश्वर पिता या ठिकाणी आपल्याला काय सांगतो, उपवास करावा, परंतु तो कसा करावा आणि उपवास करत असताना मात्र आपण त्यावेळेला कसे असावे या संबंधाने बायबल आपल्याला शिकवते. या ठिकाणी वचन सांगते की तुम्ही जे उपवास करता ते सर्व तुमचे खोटे उपवास आहे. तुम्ही त्या दिवशी, उपवासाच्या दिवशी तुम्ही एकमेकाला मारहाण करता, तुम्ही एकमेकाकडून मजुरी तर करून घेता, परंतु त्याचे वेतन सुद्धा तुम्ही त्यांना देत नाही. तुम्ही उपवासाच्या दिवशी भांडता किंवा ठासाठोशी करीता, तुम्ही चुकीच्या रीतीने वागता. तुम्ही उपवासाच्या दिवशी पाप कमी करण्याऐवजी किंवा पश्चाताप करण्याऐवजी उलट आणखी पाप वाढवता. तुम्ही उपवासाच्या दिवशी गरजवंतांना कधी मदत करत नाही, भुकेलेला कधी तुम्ही अन्न देत नाही. मग हा तुमचा कुठला उपवास? तुमचे सर्व उपवास खोटे म्हणून परमेश्वर पिता म्हणतो. हालेलुया. मग अनेक लोक उपवास करतात. आपण आता इथे पाहू की खोटे उपवास म्हणजे उपवास करतात पण परमेश्वराचे नियम पाळत नाही, प्रभूच्या आज्ञा मात्र पाळत नाही. प्रभू काय म्हणतो, तुम्ही उपवास करता, कटकटी करता, उपवास केलेले जेवण पोटात गेलं नाही की माणसाचा चिडचिडपणा पण होते. काही वेळेला भूक लागल्यानंतर संपूर्ण दिवस जेवलेले नाही त्यामुळे सुद्धा चिडचिड होते माणसाची, काही खाल्लं नसेल तर. आता वचन सांगते तुम्ही उपवास करता, काही खाल्लं नाही, पण तुम्ही कटकटी करता, चिडचिड करता, मग तुमच्या उपवासाचा फायदा काय? तुम्ही त्या दिवशी पाप वाढवता, अधिक पाप उलट करता. जर तू उपवास करत आहे तर तू शांत राहा, तू कटकट करू नको, भांडण करू नकोस, कोणा विरुद्ध बोलू नको, तुझ्या तोंडून कोणाची निंदा कामा नाही, कोणाला उलट सलट बोलू नको, एकमेकाला मारहाण करू नका. तुम्ही खरोखर उपवास करत आहात तर बायबल सांगते तो मनापासून करा. त्या दिवशी तुमच्यातून कोणत्याही प्रकारची चूक घडता कामा नये. पण प्रभू म्हणतो तुम्ही प्रार्थनेच्या उपवासाच्या दिवशी सर्व चुकीच्या गोष्टी करता, मग काही मला हा तुमचा उपवास पसंत पडेल का? नाही. हा कसला तुमचा उपवास जो मला पसंत नाही, मला मुलीच पटत नाही तुमच्या उपवासा संबंधाने. कारण तुम्ही उपवास केले असे म्हणता पण त्या दिवशी तुम्ही अधिक पाप करता, त्या दिवशी तुम्ही अधिक चुका करता. जर तुम्ही उपवास केले तर गरीब गरजवंतांना मदत करा, भुकेलेला अन्न द्या, वस्त्रहीनांना वस्त्र द्या, लाचार पीडित आहे त्यांना मदत करा. हा तुम्हाला पसंत पडणारा उपवास आहे. तू अन्न त्या गेले ना तर ते जेवण तू गरीबाला दे. तू आज विचार केला मी आज दुपारी जेवणार
पसंत पडेल. परंतु आपण उपवास करताना धार्मिक कृत्य करत नाही, चांगली सत्कृती करत नाही, तर मग आपल्या उपवासाचा काहीच उपयोग होणार नाही. प्रभू म्हणतो तुम्ही उपवासाच्या दिवशी चांगली कर्म करता, चांगली सत्कृत्य करता, तर मग तुझा प्रकाश फाकेल, तू आणखी प्रमाणात प्रकाशित होशील, तुझी जखम लवकर भरेल, तू आशीर्वादित होशील, तू प्रभूला आवाज देशील आणि प्रभू तुझी प्रार्थना ऐकेल. प्रभू म्हणेल हा मी आहे, मी तुझा आवाज ऐकत आहे, तुझी हाक ऐकत आहे, असं प्रभू तुला म्हणेल. म्हणजे बघा अनेक लोक जे खोटे उपवास तर दाखवताना आम्ही उपवास केलेला आहे, अनेकांना दाखवण्यासाठी सांगण्यासाठी आमच्या ना उपवास चालू आहे, आम्ही ना 40 दिवसाचे उपवास करतो, पण उपवासामध्ये भांडतो, चिडतो, रागवतो, मग त्याचा काय उपयोग उपवासाचा? केलेला बघा उपवास केलेला आहे, भले जेवण खाणार नाही पण फ्रूट खाणार, हे खाणार, ते खाणार, पोटो मात्र आहेच, मग उपवासाचा काय फायदा? उपवासाचा अर्थ काय माहितीये का? उपवास म्हणजे त्याग करणे आणि त्यावेळेला प्रार्थना करणे. नाहीतर आपण इतर वस्तू तुम्ही जेवण काय फले का, शेवटी पोटावरती पोट भरण्याचा मतलब आहे, मग त्याला जेवण का, भात का, चपाती काय फले का, पोट भरणं महत्वाचं आहे. मग आपला उपवास कसा झाला? तर बायबल शिकवते की उपवास करताना तू थोडा त्याग कर, त्यावेळी तू परमेश्वराशी तू बोल, प्रार्थना कर, कटकट करू नको. नाहीतर उपवास केला याच्याशी भांडण, त्याच्याशी भांडण, याच्या विरुद्ध कटकट, त्याच्या विरुद्ध कटकट चालू आहे, तर मग उपवासाचा काही फायदा नाही. बघा बायबलमध्ये काही लोकांनी उपवास कशाला केलाय बघा, चुकीच्या कामासाठी. जे उपवास देवाला मुलीच पसंत नाही. वचन काय सांगते पहा, वचन सांगते की 1 राज्य 21 अध्यायामध्ये त्या ठिकाणी अहाब राजाला नाबोताचा द्राक्षमला हवा होता, म्हणून अहाब राजाने नाबोताला म्हटलं की मला तुझा द्राक्षमला दे, मी त्याच्यामध्ये भाजीपाला लावेल, हवं तर तुला मी पैसे देतो, नाहीतर त्या मल्या बाबतीत तुला दुसरा मला देतो. परंतु नाबोत म्हणत माझ्या वाडवडिलांची जमीन आहे, मी नाही तुला देऊ शकत. तेव्हा अहाबाचं तोंड उतरलं, तो उदास झाला, तो खिन्न झाला आणि आपल्या घरी गेला. तेव्हा त्याची बायको इस्रायल त्याला म्हणते आज तुम्ही खिन्न का, दुःखी का, तुमचं तोंड उतरलेलं आहे? तेव्हा अहाबाने मात्र आपल्या बायकोला म्हणजे इस्रायलला या सर्व गोष्टी सांगितल्या. तेव्हा इस्रायल काय म्हणते, जा तुम्ही मात्र अन्न सेवन करा, मी तुम्हाला तो मला मिळवून देते. आणि मात्र इस्रायलने काय केलं, नाबोत ज्या ठिकाणी राहते त्या ठिकाणी तिने पत्र लिहून पाठवले. त्या पत्रामध्ये असं लिहून पाठवलं की मात्र उपवासाचा जाहीरनामा काढा. ती काय म्हणत आहे, उपवासाचा जाहीरनामा काढा, उपवास करा आणि मात्र या नाबोताविरुद्ध खोटे साक्षीदार उभे करा, याने राजाविरुद्ध आणि देवाविरुद्ध अपराध केलेले म्हणून त्याला दगडमार करा. उपवास का करा तुम्ही? का उपवासाचा जाहीरनामा काढा, लोकांना सांगा सर्वांनी उपवास करा की हा नाबोत पापी मनुष्य तो मेला पाहिजेत म्हणून. चुकीच्या गोष्टी. बघा इस्रायल उपवासाचा जाहीरनामा का काढायला सांगत आहे, का सर्व लोकांना उपवास करायला सांगत आहे, नाबोत मरावा म्हणून. भले नाबोताची काही चूक नव्हती या ठिकाणी, अहाबाला नाबोताचं मला हवं होतं, नाबोताने देण्याची नाकारली, तर काय चूक होती? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगायची तर नाबोत एक सामान्य मनुष्य होता, जमीन त्याची होती आणि अहाब राजा होता. राजाकडे काय कमी असते बघा, विचार करा. अहाब राजा होता, राजाला काय कमी होती? हवी तितकी जमीन असतील त्याच्याकडे, हवी तितकी मले असतील त्याच्याकडे, सोने रुपये पैसा दागिने सर्व भरपूर विपुल प्रमाणात. आणि बायबल तर सांगते अहाब इतका धनवान होता की त्याने हत्तीच्या दाताचं राजगृह बनवलं होतं, हस्तिदंत गृह बनवलं होतं, एक मोठं घर तयार केलं होतं हत्तीच्या दाताचं. विचार करा, ज्या ठिकाणी आपण त्यावेळी राजे काय करायचे, हत्तीच्या दाताची घरं वगैरे बनवायचे, मोठे मोठे राजे. काही लोक तर घरांना हत्तीच्या दाताची सजावट करायचे. हत्तीच्या दाताचं त्यांनी घर बनवलं होतं. जिथे आपण विटा वापरतो किंवा दगड वापरतो त्या ठिकाणी त्यांनी हत्तीचे दात वापरले होते या अहाब राजाने. आणि तो राजा होता, त्याचे पुत्र तर मात्र भरपूर होते, 70 पुत्र होते. मग विचार करा, मात्र त्याचं घराणं केवढं मोठं असणार, मग त्यांनी किती मोठं घर बांधलं असणार, छोटं घर नसणार. आणि मग एवढं मोठं घर बांधायला हत्तीचे दात किती लागले असतील, किती हत्ती मारावे लागले असतील. हत्तीच्या दाताची किंमत 1 कोटी 1.5 कोटी अशा प्रकारे किंवा मात्र त्याच्यापेक्षा अधिक एका हत्तीच्या दाताची किंमत आहे. भरपूर म्हणजे एक दात मात्र अगदी 10, 12, 15, 20 किलो 25 किलो पर्यंत एक दात असतो. आणि 1 किलोचं पाहिलं तर 10, 15 लाख 1 किलो आहे. मग विचार करा हत्तीच्या दाताची किंमत, एका दाताची किंमत 1 कोटी 1.5 कोटी पर्यंत आसपास एका हत्तीच्या दाताची किंमत आहे. त्यावेळी पण असणार, कारण त्यावेळी हत्तीच्या दाताचा व्यवसाय होता, व्यापार होता. सलमान राजाकडे तर जहाजाने हत्तीचे दात यायचे. सलमान राजाने सुद्धा जे सिंहासन बनवलं होतं
आणि मात्र तिने सांगितल्याप्रमाणे मात्र त्या लोकांनी, तिकडूनच्या वडील लोकांनी केले. उपवासाचा जाहीरनामा काढला. लोकांनी सर्वांनी उपवास केला, खोटे साक्षीदार उभे केले आणि नाबोदा विरुद्ध खोटे साक्षीदार उभे करून नाबोदाला दगडमार केला आणि नाबोद मेला. तेव्हा ही गोष्ट इस्रायलला कळवली. इस्रायलने हाबास म्हटलं, उठा, जा आणि नाबोदाचं द्राक्षमल हरण करा, कारण तो मेलेला आहे. तेव्हा हा म्हटला आणि नाबोदाचा द्राक्षमल हरण करण्यासाठी तेथे त्या ठिकाणी गेला. तेव्हा परमेश्वर पित्याने एलिया संदेष्टाला पाठवलं आणि म्हटलं, जा आणि हाबास ही गोष्ट सांग. तेव्हा एलियाने हाबास म्हटलं, ज्या ठिकाणी नाबोदाचं रक्त कुत्र्याने चाटून खाले त्या ठिकाणी तुझे रक्त कुत्रे चाटून खातील. तू या मलासाठी खून केलेस म्हणून तुझे रक्त कुत्रे चाटून खातील. तू मरणार. तुझी बायको इस्रायलीला तर कुत्री खाऊन टाकतील आणि तुझी मुलं जे 2 राजे 10 अध्यायामध्ये पुढे दिलेले आहे, एलिया संदेशाने म्हटल्याप्रमाणे तुझी मुलं नगरात मरतील, राणा वनात मरतील. जी नगरात मरतील त्याला कुत्री खातील, राणा वनात मरतील त्याला आकाशातील पक्षी खातील. आणि 2 राजे 10 अध्यायामध्ये नाबोदाच्या हाबाच्या मात्र जेवढी मुलं होती तेवढे एका दिवशी त्यांचा वध करण्यात आला. धडा वेगळी त्यांची डोकी केली, धडांच्या राशी रचल्या, डोके टोपलेत भरले. विचार करा त्याची काय परिस्थिती झाली. हाबाचे नातेवाईक, इष्टमित्र, जवळच्या आपत्ती जे कोणी होते सर्वांचा वध करण्यात आला. का? खून करून. त्याने एक मात्र मला मिळवलेला होता म्हणून, द्राक्ष मला मिळवला होता म्हणून. काय फायदा झाला त्याचा? एवढी जमीन होती की नाही त्याच्याकडे, पण एका मलाच्या मोहामुळे स्वतः पण जीव गमावून बसला, त्याच्या बायकोला पण कुत्र्याने खाऊन टाकलं आणि मात्र त्याच्या मुलांचा पण धडा वेगळी त्याची डोकी करण्यात आली. देवाने आबाच्या घराचा नामशेष करून टाकला, एकाला पण जिवंत ठेवलं नाही. संपूर्ण घराण्याचा नाश झाला. आबाचा वंश वाढला नाही, आबाचं घराणंच नाहीसं झालं. बघा, खोटं काम केलं. उपास कशाला करायचा? खून करायला. म्हणजे आज मनुष्य चुकीच्या रीतीने पण उपास करतो. काही लोक उपास काय करतात? देवा अमुकाचा नाश व्हावा म्हणून मी उपास करतो, अमुकाचं वाईट व्हावं म्हणून मी उपवास करतो. देवा तू त्याचं असं कर तसं कर. तर उलट आपण त्यावेळी काय करतो माहितीये का? आपण स्वतःवर क्रोध ओढून घेतो. म्हणजे सर्व स्वार्थी उपवास आहे, जे परमेश्वराच्या योजनेप्रमाणे मिळत नाही, प्रभूच्या नियमाप्रमाणे मिळत नाही, असे उपवास केले जात आहेत. हालेलुया. म्हणून प्रभू काय म्हणतो? तुम्ही उपवासाच्या दिवशी कटकटी करता. नुसती कटकट केली तर देवाला राग येतो. मग उपवास कुणाकरता करत असेल तर विचार करा, देव काय करीत व्यक्तीचं. उपवासाच्या दिवशी तुम्ही कटकटी करता, मला पसंत पडणारा उपवास नाही तुमचा. तुम्ही जे उपवास करता ते मला पसंत नाही. प्रभू म्हणतो, मला मुलीच आवडत नाही तुमचे उपवास, कारण तुम्ही माझ्या नियमाला अनुसरून उपवास करत नाही. मला अनुसरून तुम्ही उपवास करत नाही, तुम्ही मनापासून करत नाही, तुम्ही पवित्रतेने करत नाही, म्हणून मला तुमचा उपवास पसंत नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बायबल काय सांगते पहा, जकरिया पुस्तकामध्ये 7 अध्यायामध्ये 2 ते 6 वचनापर्यंत त्या ठिकाणी परमेश्वर पिता म्हणतो, तुम्ही उपवास करता पण कोणासाठी? माझ्यासाठी का नाही? वचन काय सांगते पहा. तेव्हा बेथेलकर आणि सर्शेशर, रगमेलेक व त्याचे लोक यास परमेश्वराचा अनुग्रह मागण्यास आणि सेनाधीश परमेश्वराच्या मंदिरात राहणारे याजक व संदेष्टे यास असे विचारण्यास पाठविले की आम्ही वर्षानुवर्ष करीत आलो तसे 5व्या महिना एकादी बसून रुंदन करावे काय? मग सेनाधीश परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की तू या देशातील लोकांस व याचका विचार, तुम्ही 70 वर्ष 5व्या व 7व्या महिन्यात उपोषण म्हणजे उपवास व रुंदन केले, तेव्हा खरोखर माझ्यासाठी उपोषण उपवास केले काय? तुम्ही खाता पिता तेव्हा आपणासाठीच खात पीत नाहीत का? यरुशलेम बसलेले व आबादाबियाबाद होते आणि त्याच्या भोवतालाचे गाव तसे दक्षिण देश व तलवट यात वस्ती होती. त्या परमेश्वराने पूर्वीच्या आपल्या संदेष्टाच्या द्वारे जी वचने पुकारून सांगितली ती नवत काय? परमेश्वर पिता म्हणतो की तुम्ही म्हणता आम्ही अमुक महिन्यात उपवास केले, अमुक महिन्यात उपवास केले, पण काय कोणासाठी केले तुम्ही उपवास? माझ्यासाठी केले का नाही? तुम्ही खाता पिता तर तुमच्यासाठीच की नाही, माझ्यासाठी नाही. काय सांगतो प्रभू? तुम्ही कोणासाठी उपवास करतात? माझ्यासाठी नाही करत, तुम्ही तुमच्यासाठी. तुम्ही खाता पिता कोणासाठी? माझ्यासाठी. तुमच्यासाठी खाता पिता, थोडं माझ्यासाठी तुम्ही त्याग करता. म्हणजे माणसाचे उपवास पण स्वार्थी बनलेले. परमेश्वर पिता म्हणतो कोणासाठी तुम्ही उपवास करता? माझ्यासाठी, माझ्या सेवेसाठी, कार्यासाठी, माझं वचन पाळते म्हणून करता नाही. तुम्ही स्वार्थी उपवास करता. तुम्ही खाता पिता तुमच्यासाठी, माझ्यासाठी काहीच त्याग करत नाही. तुम्ही माझ्यासाठी काहीच करत नाही, मग तुमचे उपवास मला पसंत पडणार? मुलीच पडणार नाही. म्हणजे मनुष्य उपवास जे करत आहे ते पण उपवास त्याचे स्वार्थी आहे. परमेश्वराच्या योजनेने तर नाहीच करत किंवा परमेश्वराच्या सेवेसाठी तर नाहीच करत, उलट चुकीच्या गोष्टीसाठी मनुष्याचा उपवास करत आहे, ज्याचा त्याला काहीच फायदा होणार नाही. मग संपूर्ण दिवस नाही खाल्लं, भले 1 दिवस काय, 2 दिवस, 10 भले 40 दिवस, किती दिवस, तर त्याचा उपयोग होणार नाही. कारण का? तो स्वार्थी उपवास करतो.
तो देवाच्या वचनाला अनुसरून उपवास करत नाही, मग त्याचा काय फायदा? त्यापेक्षा दररोज 2 टाइम जेवलेले बरे. हालेलुया, हालेलुया. म्हणून वचन सांगते, तुमचे उपवास चुकीचे नसावे, तुमचे उपवास स्वार्थी नसावे, तुमचे उपवास पवित्र असावे, जे परमेश्वराला अनुसरून असावे, तर त्या उपवासाचा फायदा आहे. नाहीतर कटकट करत आहोत, भांडण करत आहोत, चिडचिड करत आहोत, तर त्याचा काहीच फायदा नाही. चुकीच्या रीतीने वागत आहोत तर त्याचा काहीच फायदा नाही. देवाला अनुसरून देवाला पसंत पडेल असा उपवास मात्र आपल्याला करायचा आहे. पुढे वचन सांगते लोक 18-9-14 वचनापर्यंत. एक परुष आणि जकाकदार दोघेही मंदिरात आले. परुषाने अशी प्रार्थना केली, देवा मी पापी नाही, मी अधर्मी नाही, मी व्यभिचारी नाही, मी या जकाकदार सारखा नाही, मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. देवाला सांगायला लागलाय, हे देवाला माहिती नाही? तू देवाला सांगतो मी आठवड्यातून 2दा उपवास करतो, मला जे काही मिळते त्याचा 10वा हिस्सा मी तुला देतो. परंतु जकाकदार दूर उभा राहून आपला उरबुडी छाती तापटून वर पाण्यासाठी धसला सुद्धा नाही आणि देवाला म्हणतो, देवा माझं पाप्यावर दया कर. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला सांगतो, जकाकदार त्या परुषापेक्षा नीतिमान बनून आपल्या घरी गेला, परुष पापीच राहिला. देवाला सांगतो, काय सांगत होता? मी आठवड्यातून 2दा उपवास करतो. देवाला सांगायला लागलाय, जसं की त्याला वाटलेलं देवाला माहितीच नाही आणि उपवास करतो आणि देवाला सांगतो. मग विचार करा, जो दुसऱ्यांची पाप उघड करत आहे, जो दुसऱ्यांची निंदा करत आहे, त्याच्या उपवासाचा काय फायदा? तो पापीच राहिला, देवाने त्याला पापीच ठरवलं. आणि जकाकदारने म्हटलं, देवा माझ पाप्यावर दया कर. तो नीतिमान बनून गेला आणि परुष पापी राहिला. 10वा हिस्सा पण देत होता, उपवास पण करत होता, पण तरी पवित्र ठरला नाही, कारण त्याची कृती चांगली नव्हती. उपवास करून त्याचा काही फायदा झाला नाही, 10वा हिस्सा देऊन सुद्धा त्याचा काही फायदा झाला नाही, कारण तो लोकांचे दोष काढत होता, तो लोकांची निंदा करत होता, म्हणून त्याच्या उपवासाचा काहीच फायदा झाला नाही. पण जकाकदार म्हणत आहे, देवा माझं पाप्यावर दया कर, मी पापी आहे. तो पाप कबूल करतो आणि तो नीतिमान बनून जातो. प्रभू म्हणतो, तुम्ही उपवास करता पण एकमेकाची निंदा करता, चुगली करता, याच्या विरुद्ध त्याच्या विरुद्ध बोलता, मग तुमच्या उपवासाचा काय फायदा? काहीच फायदा मिळत नाही. तुमचा उपवास तुम्हाला कोणत्याही गोष्टीमध्ये उपयोगी पडणार नाही. जर तुम्ही चुकता, परमेश्वराच्या नियमाविरुद्ध चालता, पाप काय माहीत असून तुम्ही करता, तर तुम्ही उपवास केला तरी फायदा होणार नाही. वचन काय सांगते बघा, 2 शमूएलमध्ये 12 अध्याय. जेव्हा दाविदाच्यातून चूक घडली तेव्हा दाविदाचा मुलगा जो जन्माला आला होता तो मात्र आजारी पडला. म्हणून दाविदाने काय केलं? 15 ते 18 वचनात, 12 वचन सांगते, 2 शमूएल 12 ते 15 ते 18 वचनात. दाविदा काय केलं? दावीद मात्र परमेश्वर पुढे लोटांगण घातलं, पालथा पडला तो. त्याने उपवास केला आणि अन्न पाणी त्याग केले आणि तो परमेश्वराची काकुलत करू लागला, विनवणी करू लागला. पण 7 दिवसांनी तो मुलगा मेला. जेव्हा तो मुलगा मेला तेव्हा दाविदाला सांगण्यासाठी दाविदाचे चाकर घाबरले की मात्र मुलगा आजारी होता. तेव्हा दावीद मात्र राजा मात्र आपला इतकी प्रार्थना करत होता, उपवास करत होता, अन्न पाणी काही खात पित नव्हता. आता मुलगा मेला असं सांगितलं तर दाविदाला भरपूर त्रास होईल, कदाचित तो स्वतःला काहीतरी अपाय करून घेईल. म्हणून मात्र त्याने ती चाकर सांगायला घाबरले. तेव्हा दाविदाने पाहिलं की चाकर आसपास कुजबुजत आहेत, आपसात मात्र बोलत आहे. तेव्हा त्याला समजलं की मूल मेले. तेव्हा दाविदाने त्या चाकरानं म्हटलं, मूल मेलं? तेव्हा चाकर म्हणतात, हा मूल मेलं. तेव्हा दावीद उठला, दाविदाने जाऊन अंघोळ केली आणि दाविदाने म्हटलं, मला जेवायला वाढा. तेव्हा दावीद जेवायला बसला आणि दावीद जेवत असताना दाविदाचे साकर काय म्हणतात, महाराज आपलं मूल आजारी होतं तेव्हा आपण उपवास केला, अन्न पाणी त्याग केलं, देवाची काकुलत केली आणि आता मेलं तर उठून अंघोळ करून स्नान करून तुम्ही जेवायला बसले. तेव्हा दावीद काय म्हणतो बघा, दावीद त्या ठिकाणी म्हणतो 12 ते 22 ते 23 वचनात. दावीद म्हणतो, जेव्हा मूल आजारी होतं मला वाटलं होतं मी उपवास केल्याने, मी प्रार्थना केल्याने देव माझ्यावर दया करेल आणि मुलाला वाचू, पण तो आता मेलाय, तर आता माझ्या उपवासाचा काय फायदा? काय म्हणतो दावीद, आता उपवास करून काय फायदा? आता तो मेला, मी थोडं त्याला परत आले, आता मीच त्याच्याकडे जाईल. हालेलुया. आता या ठिकाणी दाविदाने उपवास केला होता, दाविदाने प्रार्थना केली होती, तरी मुलगा बरा झाला नाही, उलट मुलगा मेला. उपवास करून मुलगा बरा झाला नाही, प्रार्थना करून मुलगा बरा झाला नाही, उलट मुलगा मेला. हालेलुया. कारण दाविदाने परमेश्वराच्या विरुद्ध पाप केलं होतं, परमेश्वराच्या विरुद्ध चूक केली होती. त्याला पाप पुण्य काय माहिती होतं दाविदाला, आणि माहित असूनही त्याने पाप केलं, म्हणून त्याच्या उपवासाचा फायदा त्याला झाला नाही, त्याच्या प्रार्थनेचा फायदा त्याला झाला नाही. आता दावीद म्हणतो, आता काय फायदा उपवास करून? म्हणून मी जेवायला बसलेले, आता उपवास करून काही फायदा नाही, तर मूल मेलेले, मी आता त्याला परत आणू शकत नाही,
नाही, मीच त्याच्याकडे जाणार आहे. म्हणजे जर आपण जाणून बुजून चुका करणार, आपल्याला पाप पुण्य माहिती असून पाप करणार, वाईट करणार, तर मग किती उपवास करा, काही फायदा होणार नाही. मग प्रभू आपल्या उपवासाच्या प्रार्थनेचं उत्तर आपल्याला देणार नाही. आपण चुका करत आहोत, आपण वाईट करत आहोत, आपण पाप करत आहोत, मग मात्र आपला काहीच लाभ घडणार नाही, काहीच फायदा होणार नाही. असा उपवास देवाला पसंत नाही. हालेलुया, हालेलुया. वचन काय सांगते बघा, मत्ती 9 14 ते 15 वचनात युहानाचे शिष्य आणि परुषाचे शिष्य येऊन प्रभू येशूला एक प्रश्न विचारतात की आम्ही उपवास करतो. वचन काय सांगते त्या ठिकाणी काय सांगते की युहानाचे शिष्य आणि परुषाचे शिष्य उपवास करतात, मग आपले शिष्य का उपवास करत नाही? त्या प्रभू येशूने त्यांना काय म्हटलं? प्रभूने त्यांना म्हटलं, वलंडाबरोबर वर आहे तोपर्यंत ते शो करणे शक्य आहे का? नाही. जेव्हा मात्र त्यांच्याकडून वर काढून घेण्यात येईल तेव्हा मात्र ते उपवास करतील. प्रभूने काय म्हटलं पहा, वचन सांगते की मात्र की योहानाचे शिष्य म्हणत आहे की आम्ही आणि पुष्कळ परुषाचे शिष्य मात्र उपवास करतात, परुषी मात्र उपवास करतात, आम्ही पण उपवास करतो, मग तुमचे शिष्य का उपवास करत नाही? प्रभू म्हणतो मी आहे ना त्यांच्या बरोबर, मी वर आहे, मी जोपर्यंत त्यांच्या बरोबर ते उपवास करणं शक्य नाही, जेव्हा मला त्यांच्यापासून काढून घेण्यात येईल तेव्हा ते उपवास करतो. आता मी आहे ना, मग त्याला टेन्शन कशाला? म्हणजे उपवास माणूस कधी करतो? जेव्हा काहीतरी संकट येतात, दुःख येतात, निराश येतात, कसल्या तरी आधाराची गरज असते तेव्हा. आता मी त्यांच्या जोडीने आहे म्हणून ते उपवास करत नाही, पण जेव्हा मी त्यांच्यापासून काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतो. आता योहानाचे शिष्य परुषाचे शिष्य उपवास करायचे आणि ते बोलत आहे करतो, तुमचे शिष्य का करत नाही? म्हणजे ते उपवासाला किती महत्व देत होते. पण प्रभूने म्हटलं की मी आहे म्हणून ते उपवास करत नाही, परंतु मी काढून घेतला जाईल त्या दिवशी ते उपवास करतील. वर बघा, लग्नाच्या वेळी बघा, ज्या घरामध्ये लग्न आहे, लग्न घरामध्ये एक मोठा कार्यक्रम आहे, लग्न आहे, तर लग्न आहे म्हणून त्या घरातले लोक उपवास करणार आहेत का? नाही ना. लग्न उलट त्या दिवशी खा प्या मौज मजा करतील. प्रभू म्हणतो वलंडाऱ्याबरोबर वर आहे तोपर्यंत उपवास करणं त्यांना शक्यच नाही. मी आहे ना त्यांच्या बरोबर, मग ते कशाला उपवास करतील? वर आहे ना, वर काढून घेतला जाईल तेव्हा ते उपवास करतील. आता त्यांना टेन्शन आहे उपवास करण्याचं. त्यानंतर शिष्याने काय केलं असेल? जो प्रभूला मध्यस्थवर केले, प्रभू मरण पावले आणि प्रभू उठविले गेले, प्रभू स्वर्गात गेले शिष्याला आज्ञा देऊन. मग शिष्याने काय केलं? मग शिष्याने उपवास केले, उपवास प्रार्थना केली आणि परमेश्वराचं कार्य केलं. जोपर्यंत प्रभू त्यांच्या बरोबर होते तोपर्यंत ते उपवास करत नव्हते. त्यांना त्याची गरजच नव्हती, कारण सर्व प्रभू येशू सांभाळत होते. त्यांना चिंता नव्हती, टेन्शन नव्हती, कसरच काहीच नव्हतं. प्रभू आहे ना, प्रभू सांभाळणार बस. पण जेव्हा प्रभू त्यांच्यापासून वर घेण्यात आले तेव्हा शिष्याने उपवास करायला सुरुवात केली. मात्र योहानाचे शिष्य आणि परुषाचे शिष्य उपवास करत होते. ज्या योहानाचे शिष्य उपवास करत होते, योहानाचा शिष्य झाल्यानंतर ते शिष्य प्रभू येशूकडे आले. जेव्हा परुषांचे शिष्य उपवास करत होते त्या परुषानेच तर प्रभू येशूला स्वीकारलं नाही. बघा, योहानाचे शिष्य प्रभूकडे आले पण परुषाने मात्र प्रभूला स्वीकारलं नाही. म्हणजे ते उपवास करत होते पण सत्य ओळखत नव्हते. म्हणजे त्यांच्या उपवासाचा काही फायदा नाही. सत्य त्यांनी ओळखलं नव्हतं, प्रभू येशूला त्यांनी ओळखलं नव्हतं, प्रभू येशूवर त्यांनी विश्वास ठेवला नव्हता. तसं असता तर त्यांनी प्रभूला प्रश्न केला नसता. म्हणजे त्यांच्या उपवासाचा काही फायदा नाही. हालेलुया. आपण देवाचे नियम पाळत नाही, आपण देवाची आज्ञा पाळत नाही आणि उपवास करतो, मग त्याचा काही फायदा? काहीच फायदा होणार नाही. हालेलुया. पुढे वचन सांगते प्रश्नांची कृत्य 23:12 ते 35 वचनापर्यंत. यहुदी लोकांपैकी 40 इसम जो होते, 40 पुरुष यांनी कट रचला, जोपर्यंत आम्ही पोलाला मारून टाकत नाही तोपर्यंत आम्ही काही खाणार पिणार नाही. त्यांनी कडक व्रत मात्र घेतले की जोपर्यंत आम्ही पोलाचा वध करत नाही, पोलाला मारून टाकत नाही तोपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. अशा कडक शक्तीने त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. 40 इसम खाणार पिणार नाही म्हणजे उपोषण केलं होतं. उपवास जसा काही केला होता की पोलाला मारल्याशिवाय आम्ही जेवणार नाही, आम्ही काही खाणार नाही. चुकीच्या रीतीने उपोषण, चुकीच्या रीतीने केलेला हा व्रत आहे, चुकीच्या रीतीने केलेला उपवास आहे. पोलाचा खून करायला ते उपवास करत आहे म्हणजे आम्ही अन्न पाणी खाणार नाही असं ते म्हणत आहे. काही खाणार पिणार नाही. ते 40 पुरुष होते. ही गोष्ट जेव्हा मात्र पोलाच्या भाषाला कळली तेव्हा पोलाच्या भाषाने येऊन पोलालाही बातमी दिली. तेव्हा पोलाने म्हटलं की मात्र सरदार जो आहे, लुसिया जो सरदार आहे, त्याला जाऊन ही बातमी कळव. तेव्हा लुसिया नावाचा जो सरदार होता त्याला ही बातमी कळवल्यानंतर त्याने ताबडतोब रातोरात शताधिपतींना बोलवले, 200 मात्र भालेकरी वगैरे बोलवले आणि 2 शताधिपती आणि त्यांच्या लोकांना बोलवून
नाही. ही गोष्ट लुसियस सरदाराला कळाल्यानंतर त्यांनी ताबडतोब पोलाला कैसरियात पाठवले. हालेलुया. आणि पोलाचे प्राण वाचले. आता हे 40 पुरुषांनी काय केलं असेल? पोलाला मारल्याशिवाय जेवणार नाही. पोलाला तर नाहीच मारू शकले ते. पोल तिथून निघून गेला. किती दिवस उपाशी राहिले असेल? जेवल्यासारखे नाही, नंतर जेवलेच असणार. हालेलुया. काय झालं उपयोग त्यांच्या उपवासाचा, त्यांच्या त्यागाचा, कडक व्रताचा? काहीच उपयोग झाला नाही. म्हणजे मनुष्य जे काही करतो, जसं की बघा, एखाद्या व्यक्तीला राग आला नाही, आज मी जेवणारच नाही. रागाचा उपास असतो तो. नाही मी जेवणार नाही. राग आला असेल तर जेवणार नाही, दुपारी नाही, संध्याकाळी नाही, 1 दिवस नाही, 2 दिवस जेवणार नाही. राग आलाय म्हणून. म्हणजे उपवास आहे रागाचा उपवास. देवाला खुश करणारा नाही, सैतानाला खुश करणारा. रागात उपवास करणार. म्हणजे जसं की आपण आज जे मनुष्य वागत आहोत, अगदी चुकीच्या रीतीने वागत आहोत. प्रभूच्या नियमाविरुद्ध मात्र मनुष्य आज वागत आहे. प्रभूच्या आज्ञेप्रमाणे चालत नाही, तर उलट परमेश्वराच्या नियमाच्या विरुद्ध जीवन जगत आहे. म्हणून प्रभू म्हणतो, तुम्ही जर उपवास करता तर तुम्ही चांगले सत्कृत्य करा, माझी प्रार्थना करा, मग मला पसंत पडेल तुमचा उपवास. तुम्ही कटकटी करता, भांडण करता, एकमेकाला मारहाण करता किंवा एकमेकाची निंदा करता, मला पसंत पडणारा तुमचा उपवास नाही. हालेलुया. हालेलुया. पुढे वचन काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र 1 शमूएलमध्ये 14 अध्यायामध्ये त्या ठिकाणी शौल आणि मात्र योनाथान, त्या ठिकाणी पलिष्टी लोकांबरोबर शौलाची लढाई चालू होती. आणि अशा वेळी पलिष्टी लोक पलिष्टींच्या देशात होते आणि शौल चिंचेच्या झाडाखाली बसले होता आणि इस्रायल लोक त्या ठिकाणी होते. तेव्हा अचानक योनाथानाने आपल्या शस्त्रवाकाला म्हटलं की आपल्या जकराला की चल आपण पलिष्टींच्या देशात जाऊ. आणि दोघे त्या ठिकाणी पलिष्टींच्या देशात गेले. आणि मात्र परमेश्वराने चमत्कार घडवला, तर योनाथाचा विश्वास परमेश्वर पित्यावर होता. म्हणून योनाथानाच्या द्वारे पलिष्टी लोकांवर इस्रायल लोकांना विजय मिळाला. इस्रायल लोक विजय झाले, त्यांनी लढाई केली. पुढे इस्रायल लोक त्यांच्या योनाथानला आणि मात्र त्या योनाथानच्या बरोबर जो शस्त्रवाक होता त्यांना मदत करायला गेले. आणि अशा प्रकारे त्यांनी पलिष्टांना मार दिला आणि इस्रायल लोकांना एक मोठा विजय मिळाला. त्यावेळी मात्र शौलाने शपथ घेतली होती. शौलाने लोकांना काय म्हटलं होतं की मात्र संध्याकाळपर्यंत कोणी अन्न पाणी सेवन करू नये, जोपर्यंत मात्र शत्रूचा नाश होत नाही कोणी काही खायचं प्यायचं नाही. शपथ घेतली होती. आणि जो कोणी खाईल त्याला शाप लागेल, अशी कडक शपथ मात्र शौलाने घेतली होती की कोणी काही खायचं नाही, म्हणजे त्याग करा, उपवास करा, कोणी खायचं नाही. पण लढाई करत होती, धावपळ करत होती, मारामारी करत होती, थकलेली होती, त्यांना भूक लागली होती. ही गोष्ट योनाथानला माहिती नव्हती. तिथून ते लढाई करून येत असताना मात्र तिकडे मात्र मधाचे पोले होते. तेव्हा काय केलं, या योनाथानने आपली काठी जी होती ती काठी घेऊन त्या मधाच्या पोल्यामध्ये गुपसली. तेव्हा तिथून मधाची धार वाहू लागली. तेव्हा योनाथानने मध घेतला आणि तो मध खाल्ला. मध खाल्ल्यावर त्याच्या डोळे टवटवीत झाले, त्याला बरं वाटलं, ताजं तवानं वाटलं. तेव्हा कोणी एका माणसाने योनाथानला म्हटलं की तुझ्या बापाने तर लोकांना शपथ घेतलेली आहे संध्याकाळपर्यंत कोणी काही खायचं नाही म्हणून. तेव्हा योनाथान म्हणतो माझ्या बापाने तर देश कष्टी करून सोडलेले आहे, लोकांनी थोडंसं खाल्लं असतं तर काही बिघडलं असतं का, किती बरं झालं असतं. आता लोकांना तर एवढी भूक लागली होती की आता करणार काय, कारण थकली होती, भागली होती, संपूर्ण दिवस धावपळ करून लढाई करून थकलेले होते. म्हणून ते एवढी भूक लागली होती की ती व्याकुळ झाली. सरते शेवटी त्यांनी काय केले, मेंढरे, गुरे, मात्र वासरे कापून रक्तासहित खायला सुरुवात केली. ही गोष्ट शौलाला कळल्यानंतर शौलाने म्हटलं थांबा, कोणी रक्तासह खाऊ नका, भाजा, मी यज्ञ करतो इकडे, मात्र भाजा आणि मग खाया. मग लोकांनी खाल्लं. बघा विचार करा, का उपवास केला होता, उपवास करून लोकांच्या जीवाला त्रास, अन्न पाणी सहन करायचं नाही. शौलाने सांगितलं खरं, पण किती लोकांचे हाल झाले त्यामुळे. म्हणजे त्यांना मनापासून करायचं नव्हतं, पण शौलाच्या सांगण्यावरून त्याने केलं. आणि गेलं काय करतो, अमुकाच्या सांगण्यावर उपवास करणार किंवा या व्यक्तीला खुश करायचं म्हणून खायचंही जेवायचं, पण करू काय, त्यांना दाखवायचंय, सांगायचं उपवास केलाय म्हणून. इकडे भूक तर लागलेली आहे, सांगितले उपवास आहे, पण भूक लागली, करू काय. म्हणजे इच्छा मिळत नाही उपवास करायची, त्याग करायची इच्छा मिळत नाही, पण तरी उपवास केलेले आहे. पण लक्ष मात्र जेवणाकडे लागलेलं आहे, लक्ष मात्र त्या अन्नाकडे, खाऊकडे लागले. कधी टाइम भरेल, कधी घड्याळात किती टाइम घड्याळात मध्ये जसं की 6 वाजता, 7 वाजता, 8 वाजता, कधी 9 वाजता, कधी रात्र होईल की मी जेवायला बसेल. मग सध्या डोळे घड्याळाकडे जातील, कधी संध्याकाळ होईल की मला जेवता येईल. कारण मनापासून इच्छाच नाही मात्र उपवास करायची. म्हणून लक्ष घड्याळाकडे असेल आणि सूर्य मावळण्याची वाट पाहत राहणार. नाही तर जाऊन भूक लागली म्हणून जाऊन झोपणार. कारण का, भूक लागल्यानंतर जेवू शकत नाही, त्यापेक्षा झोप लागलं का टेन्शन. हालेलुया, हालेलुया. हे सर्व स्वार्थी उपवास आणि खोटे
रचणार. प्रभू म्हणतो तुम्ही जो उपवास करता ते उपवास तुमचे आनंद व हर्ष देणारे होतील. म्हणून सत्य व शांती याची आवड धरा. तुम्ही जे उपवास करतील ते तुम्हाला आनंद आणि शांती देणारे होतील. तुम्हाला ते आनंदमय होतील. कसे? तुम्ही उपवास करता ते उपवास तुम्हाला आनंद देणारे, हर्ष देणारे होतील. पण कधी? म्हणून तुम्ही वचन सांगते सत्य आणि शांती याची आवड धरा. म्हणजे तुम्ही सत्याने चालणार, शांतीने चालणार, तर तुमचे उपवास तुम्हाला आनंद देणारे होतील, तर तुमच्या उपवासाचा तुम्हाला फायदा होईल. तुम्ही सत्याने वागत नाही, शांतीने राहत नाही, मग तुमच्या उपवासाचा काही फायदा नाही. प्रभू म्हणतो तुमचे उपवास तुम्हाला कधी आनंद देणारे होतील? कधी तुम्हाला आनंदमय होतील? शांती आणि सत्य याची आवड धरली तर. तुम्ही सत्याने चालणार, सर्वांबरोबर शांती प्रीतीने राहणार, तर तुमच्या उपवासाचा फायदा आहे. नाही तर तुमच्या उपवासाचा काहीच फायदा नाही. आपण प्रभूचे नियम पाळणार, वचनाप्रमाणे चालणार, तरच आपल्या उपवासाचा फायदा आहे. विश्वासाने मनापासून करा, पवित्र विचाराने उपवास करा, प्रार्थना करा, आराधना करा, कोणाविषयी क्रोध, द्वेष, तिरस्कार मात्र ठेवू नका आणि मग उपवास करा. बघा तुमच्या उपवासाचा किती फायदा होतो ते. तुमच्या उपवास प्रार्थनेच्या द्वारे प्रभू नक्की तुमच्या जीवनात चमत्कार घडवणार आणि तुमची बंधने तोडणार. खोटे उपवास करू नका. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.